अनोखी परंपरा, कला, संस्कृतीचे संवर्धन व जतन दसऱ्याच्या दिवशी लंकापती न्यायप्रविष्ट महात्मा राजा रावणाची पिंपळसोंड तातापाणी येथे जय जयकार करीत रावणाच्या ताटीची पूजा केली जाते। दसरा निमित्ताने राजा रावणाचे दहन करण्यापेक्षा आज माणसातील दुर्गुण राक्षसाचे दहन करा। भारतभूमी ही महान साधू संत, रामायण महाभारतातील थोर महापुरुषांची, नवरत्नांची कला, संस्कृती, वसुधैव कुटुंबकम अशी विचारधारा असलेली पवित्र अशी भूमी आहे। विविधतेत एकता, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती, रूढी, परंपरा असल्या तरी विविधतेत एकता आहे। त्यामुळेच भारत हे एक बलशाली राष्ट्र होत आहे। सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड पैकी तातापाणी उंबरपाडा हे छोटेसे अगदीच 200-250 लोकवस्तीचा पाडा गुजरात सीमेलगत वसलेले आहे। या परिसरातील आदिवासी बांधवांनी अद्यापही आदिवासींच्या रूढी, कला, पेहराव, बोलीभाषा, परंपरा, संस्कृती, खाद्य संस्कृती, चालीरीतींची जतन करण्याबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करीत आहे। येथील आदिवासी कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी हे 50 ते 55 वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी लंकापती राजा रावणाच्या ताटीची मुखवट्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करीत आहे। या पाड्यावर तातापाणी, माता कणसरा आदिवासी कला पथक असून सापुतारा फेस्टिवल मध्ये दरवर्षी सहभागी होत असतात। तसेच त्यांनी बनवलेले मुखवटे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मंचावर गेल्या प्रजासत्ताक दिन नाचविले आहे। शिवराम चौधरी हे बोहाड्याचे सोंगे हुबेहूब तयार करतात। त्यांनी तयार केलेले मुखवटे बिग बी अमिताभ बच्चन यांनी गुजरात सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिरातीमध्ये वापर केला आहे। नुकताच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ नाशिक सांस्कृतिक वारसा महोत्सव साजरा करण्यात आलाय। बिग बी यांनी शिवराम चौधरी या कलाकाराचे कौतुक केले। दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी वणी येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त बिरसा मुंडा चौकात राजा रावणाची ताटीची मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तसेच हातरुंडी येथील भोवाडा लोककला उत्सवात माजी आमदार जीवा पांडू गावित, विद्यमान खासदार भास्कर बगरे यांनी रावणाची ताटी डोक्यावर परिधान नृत्य केलंय। मात्र आदिवासी कलाकाराकडे आदिवासी विकास विभागाकडे दुर्लक्ष केलंय। या कलाकारांकडे बोहड्यातील 100 पेक्षा जास्त कलाकृती तयार केलेल्या वस्तू आहेत। या वस्तूंचे जतन व संवर्धन करण्याकरिता दुर्लक्ष केलंय। या कलाकारांकडे बोहड्यातील 100 पेक्षा जास्त कलाकृती तयार केलेल्या वस्तू आहेत। या वस्तूंचे जतन व संवर्धन करण्याकरिता सुरक्षित ठेवण्याकरिता सांस्कृतिक कला केंद्र भरवण्याची आवश्यकता आहे। आदिवासी भागात दरवर्षी होळी सण नंतर बोहाडा उत्सव साजरा केला जातो। यामध्ये देवी देवता, रामायण महाभारतातील तसेच पशु पक्षी, वन्यजीव या सर्वांचे मुखवटे नाचविले जातात। त्यामध्ये मानाच्या रावणाची ताटी नाचविणे हे मुख्य आकर्षण असते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हिरामन चौधरी, सुरगाणा।